नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे घरच्या घरी बनवलेली चविष्ट मटर पनीरची भाजी. ही रेसिपी अत्यंत साधी सोपी असून त्यामध्ये पनीर मऊ राहते, मटरची नैसर्गिक गोडी टिकते, पोळी चपाती किंवा भातासोबत अप्रतिम लागते. तर चला वेळ न दवडता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करणार आहोत. गॅस मी चालू केलेला आहे. मी ही रेसिपी तेलात बनवणार आहे. तुम्ही तुपातही ही रेसिपी बनवू शकता. पहा, आपल्याला दररोजच्या वापरासाठी साधी सोपी आपण ती बनवणार आहोत, म्हणून मी तेलच इथं वापरणार आहे. तेल मी टाकलेलं आहे पहा कढईमध्ये. आता त्याच्यामध्ये लसूण पण टाकला आहे मी. आडवा असा उभा चिरलेला लसूण आहे हा. नंतर आता मिरच्या पण टाकल्यात पहा त्याच्यात हिरव्या. नंतर हे आलं पण टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये. आपल्याला हे फार असं लाल नाही करायचं आहे पहा, त्याच्यामुळे हे पटकन भाजून होणार आहे. 2 मोठे जे कांदे आहेत ते मोठे मोठे मी चिरलेले आहेत, ते पण आपण याच्यामध्ये आता परतून घेणार आहेत. कांदा पण आपल्याला असा खूप जास्त वेळ असा नाही टाकणार आहे, आपण टाकून घेणार आहेत पहा. कांदा आता मोठा मोठा चिरला आहे मी. अशा पद्धतीने हा कांदा पण आता ट्रान्सफर झाला का लगेच आपल्याला त्याच्यामध्ये पुढची इंटिग्रेट टाकून घ्यायचं आहे. जास्त करपट नाही करायचं काही आपल्याला, कारण हा मसाला नंतर काय झाला ट्रान्सफर. आपण आता टोमॅटो टाकून घेणार आहेत पहा. टोमॅटोला थोडा मऊपणा आला का टोमॅटोही आपण काढून घेणार आहेत. सगळं मिश्रण हा सगळा मसाला आहे. बाकी जास्त मसाले पण नाही आपल्याला वापरायचे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो सॉफ्ट होणार आहेत पहा. प्रत्येक वेळेला जेव्हा केव्हा भाजीला टोमॅटो टाकतात तेव्हा थोडंसं मीठ टाकलं ना, ते सॉफ्ट होतात, लगेच शिजायला मदत होते. अशा पद्धतीने आपण ही आता तयार झालेलं आहे पहा. आता आपल्याला मिक्सरमध्ये लावण्यासाठी हे मिश्रण थंडगार करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला थांबावं लागणार आहे थोडंसं. गॅस आता मी बंद केलं, ते थांबलेलंच आता झालेलं आहे आपलं. ते मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. गरम मिक्सरमध्ये काही टाकायचं नसतं पहा, कुठलंच मिश्रण थंड झाल्यानंतर टाकायचं असतं. मिक्सरचं नुकसान होतं आणि यातले व्हिटॅमिन मारतात. आता केले पहा आपण. मग कढईमध्ये तेल टाकले. आपल्याला हे मटार जे आहेत ना ते थोडे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत पहा, कारण वयस्कर माणसांना मग ते खाता येत नाहीत. सॉफ्ट झाल्यानंतर थोडे जे स्मॅच करून घेणार आहेत आपण. ते एरवी तसे पण टाकले तरी चालतात. झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅस बारीक करायचा आहे. ते चांगले सॉफ्ट होतात. तोपर्यंत आपण जो मसाला केला होता तो आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे. मग तो मिक्सरमधून पण काढला आहे आपण. आता त्या काय ताटामध्ये मी काढून घेतला, आपल्याला टाकायला सोपं पडेल म्हणून. अशा पद्धतीने हे लाल भडक रंग आला आहे पहा त्याला चांगला. आता हे मटार जे आहे ते पण आता थोडे सॉफ्ट झालेत पहा. एरवी काही गरज नसते, पण आपल्या घरातल्या व्यक्तींचा पण विचार करावा लागतो आपल्याला. त्याच्यामुळे आपण ते ताटलीमध्ये ते काढून घेतलेत मी आता वाटीमध्ये. स्मॅचरनी थोडेसे आपण असे त्याला अर्धा, तसे पण असे जरी वापरले ना तर खूप छान भाजी लागते. उलट ते मटरचा सगळा स्वाद त्या याच्यामध्ये उतरतो भाजीमध्ये आणि मग अतिशय स्वादिष्ट भाजी लागते. असे पण एकदा करून बघा तुम्ही. आम्ही नेहमी स्मॅचच करून टाकत असते मी. छान लागते तशी पण भाजी. हे स्मॅश झालेले आहेत पहा. आता कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. आपल्याला भाजीला आता सुरुवात करायची आहे. तेल टाकून घेऊन आपण त्याच्यामध्ये आता जिरे टाकणार आहे थोडेसे. जिरे चांगले तडतडलेत पहा. याला फोडणी म्हणतात चांगली बसलेली. याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहेत पहा. ही कश्मीरी मिरची आहे, तिखट नाही आहे, पण तरी पण ती जास्त नाही टाकायची आपण, कारण आपण हिरवी मिरची ह्या वाटणामध्ये टाकलेली आहे. याचं लक्षात ठेवायचं आहे आपण, नाही तर भाजी खूप तिखट होऊन बसेल. मग असं हे चांगलं परतून घ्यायचं आहे पहा. छान लाल रंग आला आहे. झाकण ठेवून परतायचं आहे आपल्याला. कढईने तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतायचं आहे पहा आपल्याला. म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं. तर थोडं ते पिवळसर दिसतंय, पण आता झाल्यानंतर ते तुम्हाला थोडं चॉकलेटी दिसणार आहे पहा. कलर त्याचा बदलणार आहे. कलर चेंज झाला का आपलं मिश्रण तयार झालं आहे असं आपण गृहीत धरायचं आहे पहा. झाकण उघडून पाहायचं आहे. मी मधून मधून बघितलेलं आहे. अजून कलर बदलायचा आहे पहा त्याचा थोडासा. चेंज नाही कलर झालेला अजून जरा.
थोडंसं आपण ते सारखं त्याला हलवत बसायचं आहे आणि मधून मधून बघायचं आहे झाकण ठेवून. झाकण ठेवून जर निवांत बसलो तर कलर बदलत चाललेला दिसतोय पहा. असं हलवायचं आहे त्याला सारखं. ही मसाला परतण्याचीच इथं खरी हे कला आहे पहा. हा मसाला जर चांगला परतला तरच मटर पनीरची भाजी व्यवस्थित चवीला लागते, नाहीतर मग व्यवस्थित नाही लागत ती चवीला. कच्चेपणा त्याच्यात जाणवतो आपल्याला. खरपूस मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला. तिकडे आपण तसं फार लाल नव्हताच केला तो कढईमध्ये सुरुवातीला. असं कलर बदलत चाललाय पहा. आता जरा थोडा चॉकलेटी कलर व्हायला लागलाय. भाजीचा कलर बदलत चाललाय. थोडंसं पाणी टाकून घेतलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते थोडं उरलेली होती आपली ग्रेव्ही. जरा पाणी टाकूनच आपल्याला परतायचा येतो, कारण मग जळणार नाही त्याच्यातलं काही. अशी रसरशीत अशा पद्धतीची भाजी तयार होते पहा. अतिशय टेस्टी लागते. आपण झाकण ठेवलेलंच आहे पहा त्याच्यावर. पाणी टाकून आपण ते शिजवलेले आहे. घट्ट होत चाललंय मिश्रण आपलं. झाकण ठेवूयात आपण. काढले पुन्हा झाकण मी. आता घट्ट झाले पहा एकदम. ते तेल सुटायला पण लागले त्याला. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागणार आहे. चांगलं परतलंय ते आता. तुम्हाला कसा पाहिजे रस्सा त्या पद्धतीने तुम्ही ते त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पुन्हा आपण झाकण ठेवलेलं आहे. जरा तेल आता सुटलंय चांगलं तेल. त्याला चांगलं व्यवस्थिशीर करून घेतले पहा आपण हे. आता छान झाले. ते चिकटत नाहीये पहा खाली. आता पाणी टाकून घ्यायचं. हे काय पाणी टाकलंय आपण आता. फार पातळ नाही करायची पहा ही भाजी. तुम्ही पोळीला काही फार भाजी नाही लागत आणि भातामध्ये टाकूनही तुम्ही खाऊ शकता. भाजीला उकळी आली पहा त्या पाण्याला चांगली. याचे मटर टाकून दिलेत आपण आता. उकळीमध्ये चांगले उकळतील ते. त्याच्यानंतर हे पनीर पण टाकणार आहेत पहा. हे पनीर गाईच्या दुधाचं आहे. ते मी घरीच बनवलेलं आहे. पनीर शक्यतो घरीच बनवायला पाहिजे, म्हणजे आपल्या ज्या रासायनिक क्रिया ज्या होतात बाहेर त्या आपल्या घरी होत नाहीत पहा. पनीरचे मी असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. मोठे मोठे तुकडे नाही केलेले पहा. आणि चांगलं उकळू द्यायचं आहे पहा ते. त्याच्यामध्ये पनीर वगैरे मटर शिजू द्यायचा आहे चांगला. आता हा काळा मसाला आहे. हा थोडासा टाकलाय मी आत्ता. ह्या स्टेजलाच तो टाकायचा होता, कारण त्याचा स्वाद मग टिकून राहतो. मग आता काय 1-2-3 उकळ्या मारल्या का आपली भाजी तयार होणार आहे. त्याच्यामुळे तो मसाला त्याच्यामध्ये चांगला मिसळ. आपण झाकण ठेवलेलं आहे पहा. आता मधून मधून बघायचं. भाजी तयार आहे पहा आपली. तर कोथिंबीर टाकणार आहेत आपण वरून. कोथिंबीर ह्याच वेळेला सर्व करायची आहे, नाही ती खूप शिजून जाते कोथिंबीर आणि ती अजिबात चांगली लागत नाही भाजीमध्ये. कोथिंबीर टाकल्यानंतर एखादी उकळी येऊ द्यायची त्याला. भाजी छान झाली पहा. कलर पण छान आलाय त्याला. आपण त्याला एक झाकण ठेवूयात, म्हणजे कोथिंबीर आणि मसाल्याचा अर्क चांगला उतरेल. भाजी झालेलीच आहे पहा आपली. आता आपण सर्व करून घेऊया ती भाजी. डिशमध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीची मटर पनीरची भाजी एकदा करून बघा. भाज्या आपण नेहमीच करतो वेगवेगळ्या चवीने. अशी एकदा चव कशी लागते ती बघा एकदा. याच्यामध्ये आपण बाउलमध्ये काढून घेऊ. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.